जिंकलं तर क्षेत्ररक्षकाने निर्णय घेतलाय 2025च्या या स्पर्धेमध्ये. आता सुरुवात होईल, जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला विनंती आहे, पंचांना विनंती आहे. पंच आदिल, मला वाटतं पंचाच्या भूमिकेत आदिल आहे. आदिल चला प्लीज लवकर लवकर मॅचला सुरुवात करा. आजच्या दिवसातला दुसरा मॅच आहे, आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. पंच राकेश मोरे आणि त्याचबरोबर आदिल पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. या स्पर्धेकरिता आपण बघितलं तर खूप चांगली कामगिरी SK स्पोर्टचे ओनर शेबाद देखील करतात, त्यांचा देखील मनापासून आभार. दापोलीचा एक ब्रँड SK स्पोर्ट्स, सत्तेच्या घडीला आपण दापोली तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये SK स्पोर्ट्स हे ब्रँड देखील बघितलं दापोली तालुक्यामध्ये. निश्चित दोन्ही फलंदाजाच्या हातामध्ये आपण बॅट देखील बघितलं तर SK स्पोर्टचे बॅट आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता मकसूद स्ट्रायकर एंडवरती आहे. नॉन स्ट्रायकर एंडला बॅट्समॅन काही बुरणकर. गोलंदाजी मार्कवरती यश दाखल झालाय. सलामीवीर मैदानामध्ये आले. दोन्ही फलंदाजाच्या हातामध्ये आपण SK स्पोर्टची बॅट बघितली आणि त्याचे SK स्पोर्टचे सर्वे सर्वा स्वतः ओनर शहबाज खलफे आमच्या बरोबर आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शहबाज, आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दापोली तालुक्यामध्ये SK हा ब्रँड सध्याच्या घडीला खूप चर्चेमध्ये, खूप चांगलं खेळ आणि खूप चांगलं या ठिकाणी आपण बघितलं तर SKच्या बॅटमधनं अनेक धावा बनलेत. त्याचे सर्वे सर्वा शहबाज आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाजाला बघताय. पहिलं षटक घेऊन यश ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही आहे. डॉट बॉल. याच्यानंतरचा मॅच मसिरा 11 आणि यश 11 धामणी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण नाणेफेकचा कॉल करण्याकरता मुख्य व्यासपीठाजवळ या. याचा पहिला बॉल डॉट आलाय. दुसरा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. काय चेंडू फेकलाय, काय गोलंदाजी केली जाते. मकसूदच्या विरोधात लाईन चांगली आहे, टप्पा चांगला, अकुट टप्प्याची गोलंदाजी मैदानामध्ये यश करतोय आणि उत्तरच नाहीये बॅट्समॅनकडे. 2 बॉल डॉट. दोन बॉल डॉट आले. यश गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू चांगला पायावरती येणारा चेंडूला ऑन साईडला फक्त फ्लिक केलाय. पहिली धाव घेतली. दुसऱ्या धाबाचा प्रयत्न आहे आणि 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. खूप चांगली रनिंग मिड इन द विकेट दोनों बॅट्समॅनच्या मध्ये कॉलिंग बघायला मिळाला आणि काही बुरणकर ज्यांना खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी धाव घेतलेली आहे. 2 धाबांना धावफलक खातं उघडलं गेलंय. संघाचं खातं उघडलं गेलंय. टीमचं या ठिकाणी खातं उघडलं गेलं. बॅट्समॅन मसूदनं आपला खातं उघडलं 2 धाबांना. हा बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त उचले घेणारा चेंडू बॅट्समॅनच्या डोक्यामधून गेला म्हणून पंच आदिल आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंच राकेश मोरे यांनी दंडित केला. या बॉलला वाईट बॉलचा इशारा झालाय. मिस्टर एक्स्ट्रा धावफलक आता 3 वरती. बिनगडी बाद 3 अशी धावसंख्या. बॅटिंग करणारी टीम मैदानामध्ये गरीब नवाज बोरंडी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. पुढचा बॉल. चेंडू चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडूला ऑन साईडला दिशा दिली. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. पहिली धाव घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे आणि 2 धाबांना धावफलक आता टीमची टोटल 5 वरती. 5 धावा झाल्यात बिनकड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या सलामीवीर मैदानामध्ये मसूद 4 बॉलमध्ये 4 धावांवरती खेळतोय. त्याचा साथीदार कैफ अजून त्याला संधी मिळाली नाहीये. नॉन स्ट्रायकर एंडला आहे. पुढचा बॉल. हा बॉल चांगला आहे. एक्झिक्यूट केलाय. लॉफ्टेड फटका खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. कुठली चूक करत नाही आहेत. झेल पकडलाय. बॅटर मसूदचा खेळ संपलाय. धक्का क्रमांक 1 गरीब नवाज बुरंडी संघाची पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले बघायला मिळतोय स्पोर्ट्स स्ट्रीम वरती. ऑफनमच्या बाहेरचा चेंडू होता. जागा बनवून या चेंडूला खेळायचा होता. लॉफ्टेड स्ट्रोक केला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या हातामध्ये एक साधा सोपा झेल. त्याच्यानंतर हा सेलिब्रेशन. बॅटर आउट. मसूद आउट झाला. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू या मॅच मध्ये. मसूदच्या रूपात 5 या धावसंख्येमध्ये पहिल्या षटकाचे 5 बॉल संपलेत आणि 5 बॉलमध्ये 5 धाबा बनलेत. एक गडी बाद झालाय. देव बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालेत. अल्तमश गरीब नवाज बुरुंडी या संघाच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश कोलतरे संघाचा गोलंदाज. चेंडू चांगला, फटका चांगला. पहिल्या बॉलला एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु आव्याकाच्या बाहेर.
चेंडू या ठिकाणी षटकार के चौकार हे देखील बघावं लागणार आहे. आत पडलाय की बाहेर ते देखील पंच बघणार आहेत. या बॉलवरती वन बाउंस, चेंडू सीमा पार, आलाय चौकार. टप्पा पडला आतमध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघणार आहात ओव्हर द विकेटने गोलंदाज आल्या पहिल्या बॉल वरती धमाका केलाय अल्तमश, जेणेकरून डकआउट मध्ये सेट होऊन गेले होते. क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हाताच्या वरून डोक्याच्या वरून चेंडू पडला, आतमध्ये पडला सीमारेषेच्या आणि त्याच्यानंतर वन बाउन्स पडल्यानंतर चेंडू सीमा पार. 9 धावा या चौकाराच्या मदतीनं. एक गडी बाद 9 धावा. आता मात्र संधी, एक जबरदस्त खेळाडू रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या खेळाडूचं देखील नाव आहे. काही बुरंडकर, गरीब नवाज बुरंडीचा हा खेळाडू मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता सलामीवीर म्हणून दाखल झाला होता. दुसरा षटक घेऊन कोलतरी संघाच्या माध्यमातून श्री गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. हा चेंडू चांगला बॅकफुटवर जाऊन चेंडूला ऑन साइडला ट्रॅव्हल केलं. चेंडू वायदेश लॉंगॉनला ट्रॅव्हल होतोय. अलॉंग द कार्पेट हा फटका खेळला होता. तोपर्यंत जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतील, फेक करतील, तोपर्यंत 2 धाबा या बॉलवरती मिळत आहेत. 2 धाबा धावून पूर्ण केले. 2 धाबांना धावफलक 11 वरती. दुसरं षटक चालू आहे. 11 धाबा झाले आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण बघितलं तर श्री गोलंदाजी करतायत. हा चेंडू चांगला बिगेट केला, एक्झिक्यूट केला, फटका चांगला आहे. अजून एक बिगेट बघायला मिळेल का? चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा सिग्नल आपण बघणार आहोत. चौकार के षटकार, 4 धाबा. सीमारेषेच्या आतमध्ये कुठेतरी आपण बघितलं तर वरती या ठिकाणी चेंडू खूप वरती गेला आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांच्याकडे संधी नव्हती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघितलंय काही बुरंडकरचा हा फटका बेधडक आणि खूप चांगला फटका. स्लॉट मधला चेंडू पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न, चौकार आलाय. 15 धाबा. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्याकडे संधी नाही आहे. त्या ठिकाणी चूक करतायत ते. संधी या ठिकाणी तुम्हाला निर्माण करावी लागेल, तुम्हाला ते झेल पकडावे लागतील, कारण मोठा खेळाडू समोर आहे. त्याच्या विरोधात तुम्ही चुका करतायत. मोठा फटका खेळायचा. टप्पा पडल्यानंतर चेंडू शरीराचा वेध घेतोय. चेंडू या ठिकाणी आपण बघितलं तर शरीरावरती लागलाय. टप्पा पडला, त्याच्यानंतर उचली घेतली. चेंडू सुसाट वेगानं जोरात आला आणि त्याच्यानंतर शरीरावरती लागला आणि डॉट बॉल. 15 धाबा झालेत 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दरम्यान दुसरं षटक चालू आहे. श्री गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट. हा बॉल देखील चांगला आडव्या बॅटचा वापर केला होता. ऑन साइडला चेंडूला खेळायचा. चेंडू डीप फांडीकडे डीप स्क्वेअरच्या मधोमधनं चेंडू निघून गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि या बॉलवरती आपण बघणार आहोत पंचांचा इशारा काय येतोय. पंच या ठिकाणी आमच्याकडे घोषांक क्षेत्रात इशारा करतात. डिक्लेअर झोन मध्ये 1च धाव. एका धावाने धावफलक 16 वरती. काही बुरणकर त्याचा साथीदार अल्तमशची जोडी. काही बुरणकर 4 बॉलमध्ये 7 आणि अल्तमश 1 बॉलमध्ये 4. श्री थोडासा मागडा ठरलाय. 4 बॉल या ओव्हर मधले झालेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज श्री. वा काय चेंडू फेकलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू आणि बॅटचा संपर्क सरळरित्या झाला नाही. चेंडू मागे गेलाय. मला वाटतं पायावरती चेंडू लागलाय आणि एक धाव घोषांक क्षेत्राकडे चेंडू गेलाय. म्हणजे स्ट्राईक आता काही बुरणकरकडे असेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला. काही फ्लॅश स्ट्राईक रेंजवरती यावं लागेल. धावा झाल्या त्या 17 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिला धक्का आपण बघितलं तर बॅटर मसूद बाद झाले होते. मसूदला मोठं यश आलं नव्हतं. जास्त धावा ते बनवू शकले नाही. काही बुरणकर 5 बॉलमध्ये 7. सलामीचा फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू नॉन स्ट्राईक रेंजवरती आहे. पुढचा बॉल. हा चेंडू चांगला बॅकफुटवर जाऊन मोठा फटका खेळायचा आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे. टप्पा पडलाय. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु झेल होत नाही. या 2 धावा पूर्ण केले. 3ऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि चांगली रनिंग मिड इन द विकेट. डकआउट मध्ये टाळ्या वाजतायत दोन्ही खेळाडूंकरता. 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 20 धावा झालेत. 20 धावा झालेत ते 20. 1 गडी बाद झालाय. बॅटिंग करणारी टीमचा टीम गरीब नवाज बुरंडी. टॉस या ठिकाणी ते हारल्यानंतर या मॅच मध्ये बॅटिंग करतायत. टॉस जाकाई कालेश्वरी कोलतरे संघाने विजय झाल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या मॅच मध्ये घेतला आणि क्षेत्ररक्षण करत असताना 12 बॉलमध्ये 20 धावा त्याने खर्च केलेत.
पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिलं षटक यशने हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये जास्त धाबा आल्या नव्हत्या. दुसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी आपण बघितलं तर चौकार देखील आला, त्याच्यावरती धावा देखील बनवल्या गेल्यात. 10 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धाबा देणारा गोलंदाज श्रीला तुम्ही बघितलं. 10च्या सरासरीने धाबा बनवतोय संघ गरीब नवाज बुरंडी. मैदानामध्ये पाण्याची माग होती, पाणी मैदानामध्ये गेलाय. त्याच्यानंतर शेवटचं षटक घेऊन गोलंदाज वरद गोलंदाजी मार्कवरती कोलतर या संघाच्या माध्यमातून बॅटिंग करण्याकरता 6 बॉलमध्ये 10 धाबांवरती कै बुरणकर हा बॅटिंग करतोय. या षटकातला पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडलाय, थोडासा स्लो प्रकारचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, पहिल्याच बॉलवरती फसवणारा चेंडू, थोडासा फसवा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता परंतु चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. पहिलाच बॉल शरीरावरती लागलाय, डॉट बॉल. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. धाव बलकावरती धावा आहेत 23. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा बनतील ते देखील बघणं गरजेचे आहे. फुल टॉस चेंडू ऑन साईडला खेळला, एक्झिक्यूट केलाय. काय फटका खेळलाय, कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा फटका काही बुरणकरच्या बॅट मधनं हा आलाय. एक दर्शनी स्ट्रोक, एक खणखणीत सनसणीत दणदणीत षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघितलं, अक्रॉस द स्टंप गेले होते, मागचा पाय डाऊन केला, ऑन साईडला केलाय, मिडल ऑफ द बॅट. हा बॉल देखील चांगला होता. बॅकफुटवर जाऊन या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. पहिली धाव घेतली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु अल्तमशने नकारलाय. एकच धाव घेतली जाईल आणि एका धावाने आता धाव फलकावरती धावा झाल्यात त्या 27 धावा एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिलं विकेट पडल्यानंतर साजेदारी खूप चांगली आहे, बॅटिंग खूप चांगली आहे. 9 बॉलमध्ये काही बुरणकरनं 17 धावा बनवल्यात आणि त्याचा साथीदार अल्तमश आता स्ट्राईक रेंजवरती आला, त्याने 1 बॉलमध्ये 4 धावा बनवलेत. शेवटचे 3 बॉल आहेत. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे, टायमिंग चांगला होत नाही. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव या ठिकाणी वसूल केली जाईल. धावून 1 धाव पूर्ण केली आहे. एका धावाने धावफलक आता 28 वरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अल्तमश खूप चांगली बॅटिंग करतोय, काही बुरणकर चांगली बॅटिंग करतायत. गरीब नवाज बुरंडी संघ 28 धावांवरती आहे. वरद गोलंदाजी मार्कवर, चेंडू चांगला, फटका चांगला, मिडल ऑफ द बॅट ऑन साईडला खेळलाय. शिवांत चव्हाण आले 6 धावा, खणखणीत सनसणीत दणदणीत हा आलाय. हाय हँडसम, एक जबरदस्त, एक खणखणीत, एक सनसणीत, आवाक्याच्या बाहेर हा चेंडूला पाठवलाय. पार्किंग प्लॉट मध्ये पुढे टाकलाय चेंडू, स्लॉट मध्ये टाकला होता, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. बॅट्समॅन कै बुरणकर वाघ मैदानामध्ये खेळतोय, वाघाची दहाड तुम्ही बघितली आहे आणि काय बॅटिंग करतोय. 34 धाबा, 34 धाबा धाव बलकावरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. गरीब नवाज बुरंडीचा खेळाडू आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चर्चेमध्ये अनेक स्पर्धा त्याने खेळलेत, अनेक स्पर्धेमध्ये त्याला टायटल मिळालाय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या खेळाडूचं नाव आदरानं का घेतलं याचं स्पष्ट उदाहरण त्याने दिलंय. शेवटचा बॉल, त्या बॉलला देखील पाठवलाय. याच्या अगोदर आणि काल 2 दिवसामध्ये चर्चा चालू होती की हा बॉल जात नाहीये आणि निश्चित मैदानामध्ये कै बुरंडकर नावाचा वादळ मैदानामध्ये आलाय, वादळ मैदानामध्ये घुंगवलाय आणि त्यानं षटकार देखील ठोकलेत आणि 40 धावा 3 ओव्हरमध्ये बनवले आहेत आणि त्यानं देखील या एसकेच्या बॅटमधनं त्याने षटकार ठोकलेत मैदानामध्ये. शेवटच्या बॉलवरती बघा काय घडलंय. ओव्हर द विकेटचा मारा, वरदचा चेंडू होता, त्या बॉलला ऑन साईडला केलं, बॅकफुटवर जाऊन मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं वाघाची दहाड, वाघ दहाडला टाळ्या वाजतायत काही बुरणकर करिता.
तुमच्या स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. 18 बॉलमध्ये 41 धावांची गरज आता या मॅच मध्ये कोलतरे संघाला विजय मिळवायचा आहे. तर 18 बॉल 41 धावा. बुरंडी संघाने प्रथम बॅटिंग केली, त्याच्यामध्ये वाघासारखा दहाडला 30. 11 बॉलमध्ये 29 धावा तुम्ही बघताय. मोहम्मद कैफ म्हणजे अर्थातच कैफ बुरणकर, त्याच्या नावाचं वादळ घुंगवला मैदानामध्ये. त्यानं षटकार ठोकले, चौकार ठोकले त्याच्या बॅटमधनं. मकसूद आला, त्यानं 5 बॉलचा सामना केला, 4 धावा त्यानं बनवल्या. अल्तमाश 2 बॉलमध्ये 5 आणि वाघासारखा खेळणारा हुकुमचा एक्का मैदानामध्ये खेळला. 11 बॉल 29 वरती तो कैफ बुरणकर, गरीब नवाज बुरणकर अर्थात गरीब नवाज बुरंडी या संघाचा तारणहार. एक जबरदस्त कामगिरी त्याच्या बॅटमधनं गरीब नवाज बुरंडी संघाकरता. बजमे शाईन क्रिकेट क्लबची स्पर्धा आणि त्याच्यामध्ये पहिला मॅच खेळत असताना त्यानं आतिषबाजी केली आहे. आणि अजून अनेक प्रेक्षक म्हणत होते की हा बॉल जात नाही आहे. त्या सर्व प्रेक्षकांना आणि सर्व निश्चित खेळाडूंना सांगितलं की बुरणकरनं हा बॉल देखील जातोय आणि माझ्या हातामध्ये देखील SKची बॅट आहे आणि त्या बॅटमधनं मी षटकार ठोकलेत मैदानामध्ये. अक्षरशः कैफ बुरणकर नावाचा वादळ मैदानामध्ये घुंगवलाय. 40 धाबा झालेत. 41 धाबांचा पाठलाग करण्याकरता सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत. बातला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतोय. मुसद्दीक गोलंदाजी मार्कवरती. पंच चेंडूची माग करतात. चेंडू मैदानामध्ये जाऊ द्या. पंचाच्या भूमिकेमध्ये आदिल आहेत आणि आदिल या ठिकाणी चेंडूची माग करतायत. आदिल आपला या ठिकाणी मनापासून आभार, कारण आपण पंचाच्या भूमिकेमध्ये आहात. बैट की तरफ जाएंगे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मुसद्दीक तैयार है. प्रारंभिक गेंदबाज है. प्रारंभिक बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं. 41 रनों का पिच श्री और उसके साथ प्रतीक. प्रतीक मैदान के अंदर नॉन स्ट्राइकर रेट पर है. स्ट्राइकर रेट पर बल्लेबाज श्री को आप देख रहे हो. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग बार पर मुसद्दीक तैयार है. और ये ट्रॉफी इस टूर्नामेंट के जो पहले पायदान की ट्रॉफी, दूसरे पायदान की ट्रॉफी हमारे मंच के सामने आते हुए हर कोई इंतजार कर रहा है इस टूर्नामेंट के लिए. ट्रॉफी किस तरीके से है वो ट्रॉफी आपके सामने. पहली गेंद बहुत अच्छा स्ट्रोक है. हवाई सफर है. हेलीकॉप्टर स्ट्रोक का खिलाड़ी है मगर कैच नहीं पकड़ पाए. मकसूद वापर थे. मकसूद कैच तक नहीं पहुंच पाए. 2 रन मुकम्मल होते हुए खाता अब जाकर खुला के बल्लेबाज श्री का 2 रन बगैर किसी नुकसान के. स्कोर कार्ड 2 रनों पर पहुंचता हुआ खाता खुला. पहली गेंद के ऊपर गेंदबाज मुसद्दीक गेंदबाजी कर रहे हैं अपने बॉलिंग मार पर. इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं. बेस्ट ऑफ स्ट्रोक है. गेंद पीछे चली गई है. निकले क्षेत्र की तरफ गेंद चली गई. बल्ले के ऊपर हिस्से पर लगी. बल्ले के ऊपर रोल होने के बाद गेंद पीछे चली गई. मुसद्दीक अच्छी गेंदबाजी कर रहे हैं और फिलहाल 2 गेंदों के अंदर 3 रन कर चुके हैं. युवा टैलेंटेड खिलाड़ी है, यंगस्टर खिलाड़ी, और इनके ऊपर फिलहाल गरीब नवाज बुरंडी की नजरें रहेंगी. इस ओवर की अगली गेंद और शानदार गेंदबाज है. टप्पा बिल्कुल अच्छा था. लाइन बिल्कुल अच्छी थी. टप्पा खाने के बाद बल्ला हवा में घुमा. गेंद और बल्ले का ताल्लुक नहीं है. सटीक लाइन के साथ गेंदबाज है. अच्छे टप्पे के साथ गेंदबाज है. बल्ला हवा में घूमता हुआ. गेंद अब जाकर यहाँ से विकेट कीपर के दस्तानों में. 3 गेंदों का खेल समाप्त है. 3 रन बने हैं. ओवर की बात की जो ओवर नंबर पहला चल रहा है. कड़क स्ट्रोक है. सामने की तरफ खेलते हुए लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है और ले लिया कैच. बल्लेबाज आउट.
श्री की पारी का अंत होता बा। पहली सफलता मुसद्दिक को मिलती बे और पहला विकेट, पहली उम्मीद यहाँ से कुलतरी की ड्यूटी में। श्री अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, एक अच्छे खिलाड़ी थे, इनका कैच होता हुआ आउट होकर डकआउट की तरफ चले गए। स्कोर फिलहाल 3 पर गए, 1 विकेट के नुकसान पर आउट होने वाले खिलाड़ी मैदान से बाहर चले गए। बल्लेबाज आउट होकर डकआउट की तरफ श्री और यश अब जाकर न्यू बैटर मैदान के अंदर। तीसरे नंबर पर यश को भेजा गया है। कुलतरी की टीम 41 रनों का पीछा कर रहे हैं 3 ओवर के अंदर। मुसद्दिक अभी तक 4 गेंदों में 3 रन, 1 सफलता इनके नाम पर। मुसद्दिक अपने बॉलिंग बार पर तैयार, अच्छी गेंद आड़े बने का इस्तेमाल किया, स्ट्रोक अच्छा था बल्ले के बीचों बीच, मगर डिक्लेयर क्षेत्र की तरफ चली गए। शॉट अच्छा था, ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश, टप्पा खाने के बाद गेंद बल्ले के बीचों बीच लगी थी और उसके बाद इस गेंद को डिक्लेयर क्षेत्र की तरफ खेल दिया। बल्लेबाज यश ने अपना खाता सिंगल के साथ खोला। टीम का टोटल 4 पर पहला ओवर चल रहा है, 5 गेंदें समाप्त है और 4 रन बने 1 विकेट के नुकसान पर। 41 बनाने गए, प्रति ओवर 13 के ऊपर का औसत है। अभी तक 5 गेंदों में 4 ही रन बने गए। बल्लेबाजी करने वाली टीम दुविधा के अंदर है, रन नहीं बन रहे गए, रन बनने चाहिए। रन बनेंगे तो एक बार फिर मैच में मजा आएगा। और जिस तरीके से गेंदबाजी चल रही गरीब नवाज भूरंडी की, वो शानदार गेंदबाजी, नबीदुल गेंदबाजी, कस्साबट भरी गेंदबाजी, यंगस्टर खिलाड़ी, युवा खिलाड़ी मुसद्दिक अपने बॉलिंग मार पर। और अच्छी गेंद, लाइन बिल्कुल अच्छी गेंद, टप्पा बिल्कुल अच्छा गया, टप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्ताने में, रन की कोई गुंजाइश नहीं है। बल्ला हवा में घुमा और मौका ही नहीं था। आखिरी गेंद बहुत शानदार थी। ओवर की समाप्ति, 4 रन वाला ओवर और इस ओवर के अंदर एक शिकार। 12 गेंदे 37 की जरूरत है। बारा चेंडू 37 धावांची गरज आहे बॅटिंग करणारी टीमला। जाकई कालेश्वरी कोलतरी संघाला या मॅच मध्ये विजय निश्चित करायचा आहे। 12 बॉल तुमच्याकडे आहे, 37 धावांची गरज आहे। पहिल्या ओव्हर मध्ये तुम्ही फक्त आणि फक्त 4 धावा बनवल्यात। 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये श्री पहिल्या ओव्हर मध्ये बाद झालाय। विकास जालगाव संघ देखील पोहोचलेला आहे। दापोली तालुक्यातला की स्टार का संघ आहे, चर्चेतला असणारा संघ या मैदानामध्ये पोहोचलेला आहे। त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मॅचकडे जाणार आहोत। गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाजी मार्कवरती ऑन साइडला या बॉलला खेळलाय। जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील, पकड करतील, फेक करतील, तोपर्यंत एक धाव घेतली गेलेली आहे आणि एका धावाने धावफलक आता 5 वरती पोहोचलाय। या मॅच मध्ये विजय निश्चित करत 41 धावांचा पाठलाग कोलतरीचा संघ करतोय। उज्जेप गोलंदाजी मार्कवरती आला। एक वेगळ्या धाकणीचं, वेगळ्या शैलीचं, वेगळ्या ऍक्शननं गोलंदाजी केली जाते। हा बॉल चांगला आहे। उज्जेपचा विचार केला, याच्या अगोदर मुसद्दिकचा विचार केला, तो देखील युवा खेळाडू आणि त्याच्यानंतर आपण उज्जेपला बघितलंय। मला वाटत नाही याचं वय जास्त असेल, 20च्या पेक्षा कमी वयाचे खेळाडू आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती गरीब नवाज भुरंडीनं विश्वास दाखवलाय। त्या विश्वासावरती पूर्णपणे उतरलेले आहेत, खरे उतरले। अप्रतिम गोलंदाजी या दोन्ही गोलंदाजीच्या माध्यमातून। हा चेंडू चांगला टप्पा पडल्यानंतर थोडासा मागे राहिलेला चेंडू, चेंडूला ऑन साइडला खेळलाय। एकच धाव मिळणार आहे। उज्जेपचा विचार केला, 3 चेंडू त्यांना हाताळले, 3 चेंडू मध्ये 2 धावा दिलेत आणि या मॅच मध्ये अजूनपर्यंत धावा झाल्यात ते 6। 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 बॉलचा काही शिल्लक आहे। 35 धावांची गरज या मॅच मध्ये। नऊ चेंडू मध्ये 35 धाबा अजूनही बनवायच्यात। बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर एंडवरती बॅट्समॅन यश 4 बॉलचा सामना केला, 2 धाबा बनवलेत। नॉन स्ट्रायकर एंडला प्रतीक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुढचा बॉल। हा बॉल देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, ऑन साइडला चेंडूला या ठिकाणी ड्राइव्ह केला। चेंडू लॉंग ऑन या ठिकाणी माफ करा, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय आणि चेंडूला या ठिकाणी आपण बघितलं तर हा फटका खेळल्यानंतर लगेच धाबा घेण्यामध्ये, धाव घेण्याकरता बॅट्समॅन सज्ज झाले होते। 2 धाबा पूर्ण केलेत या बॉलमध्ये। गोलंदाज हुसेफ गोलंदाजी करतोय। धावफलकावरती धाबा आहेत त्या 8। पुढचा बॉल, चेंडू चांगला, फटका चांगला आहे, कडक स्ट्रोक मैदानामध्ये खेळलाय, परंतु घोषंगी क्षेत्राकडे चेंडू गेलाय।
एकच धाव मिळणार आहे. फटकेबाजी चांगली आहे, फटके चांगले खेळत आहेत, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. एकच धाव मिळणार आहे. फटकत चांगलं खेळलं होतं आणि त्या बॉलवरती फक्त एकच धाव मिळाले. एका धावाने धावफलक 9 वरती घोषंकी क्षेत्राकडे चेंडू गेलाय आणि धावफलक 9 वरती एक गटांच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक चालू आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 7 बॉलमध्ये आता 32 धावांची गरज आहे. बॅटिंग करणारा संघ उलतरे संघाला याच्यानंतरचे सर्व सामने 2 षटकांच्या खेळले जातील याची दक्षता आपण घ्यायची आहे. उलटा चेंडू खूप छान पद्धतीने चेंडूला खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मकसूद आहेत. मकसूदने चेंडूला पकडलं, फेक केले, तोपर्यंत एकच धाव घेतली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारा संघ 41 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा झालेत. अजूनही 6 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 4 धावांचं षटक बघितलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा दिलेत. तुषार गमरे याचं देखील आगमन झालेलं आहे. त्याचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी केलं जाईल. या आयोजकांच्या माध्यमातून सैजरला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण तुषार गमरे रत्नागिरी जिल्ह्यातलं टेनिस बॉल मधला अजून एक जबरदस्त खेळाडू त्याचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. या वर्षीच्या अनेक ग्रँड फिनालेची स्पर्धा त्याच्या बाजूने वळलेल्या आहेत. खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील राहिली आहे. तुषार गमरे इथपर्यंत पोहोचलं, त्यांचं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत आहे. तुषार आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या वर्षातली अनेक स्पर्धा त्यांना पटकवल्या आहेत आणि यावर्षी इंटर कंपनीचे जे स्पर्धा होतात त्या गरडाचे जे मोठं टायटल होतं तो देखील त्याच्या कंपनीच्या बाजूने गेला. खूप चांगला चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू ऑन साईडला खेळला. चाबुक स्ट्रोक मैदानामध्ये बॅट्समॅन यश काय बॅटिंग करतोय. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. 16 धाव फलकावरती झालेले आहेत. विजय मिळवायचा अजूनही 25 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती धमाका केलाय. तिसरा बॉल गोलंदाज वापरण्यात आलाय आणि तो देखील यंगस्टर आहे, युवा आहे आणि त्याच्या विरोधात बॅट्समॅन यश आता त्याची बॅट बोलायला लागली. 5 बॉल 25 धावा. स्वागत कोणाचं झालंय? अमानचं स्वागत झालंय. अमान गोलंदाजी मार्क वरती आलाय. त्याच्या पहिल्या बॉलवरती त्याला पाठवून दिलं मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. खूप चांगला फटका. बुरंडी संघाचा तिसरा नवीन गोलंदाज यंगस्टर गोलंदाज या ठिकाणी अमान आणि अमानच्या विरोधात आता षटकार ठोकलाय. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये विजय निश्चित करायचा. 5 बॉल मध्ये तुम्हाला 25 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. पंच पण या प्लीज पंच. सर्व संघाने आणि संघ मालकांना आपण लक्षात घ्या, याच्यानंतरचे सर्व सामने 2 षटकांचे खेळवले जातील. 2 ओव्हरचा मॅच असेल, आपण लक्षात घ्यायचं. महत्वाचे अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आपण. सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो. आपण लक्षात घ्या या ठिकाणी 2 ओव्हरचा मॅच याच्यानंतर खेळवलं जाणार आहे. याच्यानंतरचे सर्व सामने 2 ओव्हरचे असतील. मॅचकडे जाणार आहोत. 5 बॉलचा काही शिल्लक आहे. 25 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती विकेट केलाय, धमाका केलाय बॅट्समॅन यशच्या बॅटमधनं षटकार. 8 बॉलमध्ये 12 धावांवरती यश. गोलंदाज अमानचं स्वागत झालंय. अमान वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडनं आपण बघितलं तर अंतिम षटक, तिसरं षटक घेऊन अमान गोलंदाजी मार्कवर. राऊंड विकेट. हा बॉल चांगला ऑन साईडला खेळला. पिकअप स्ट्रोक. लोकांना क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. मस्तक वरती दस्तक देणारा दुसऱ्या बॉल वरती दुसरा षटकार ठोकलाय. अडचणी वाढवल्या आहेत. चर्चा करण्याकरता भाग पडलाय. खर्च झालाय म्हणून चर्चा करणार आहेत. ऑन साईडला खूप चांगला फटका मैदानामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघताय स्पोर्ट्स स्ट्रीमची जो टीम आहे ती खूप चांगलं कार्य करतायत. कॅमेरामॅन खूप चांगलं कार्य करतायत आणि चेंडू लॉंग ऑन बॉटलच्या बाहेर गेलाय. आता चर्चा होते. आता चर्चा कशाला होते तर 2 षटकार आले, त्याच्यानंतर चर्चा करण्याकरता भाग पडलाय. खर्च झालाय म्हणून चर्चा देखील झालेली आहे. खर्च झाला नसता तर चर्चा देखील झाली नसती. 2 बॉलवरती 2 षटकार आले. आता गोलंदाज अमान कुठेतरी दडपण मध्ये आहे. त्यांचा संघ अडचणीमध्ये आहे.
आणि प्रेशर आता थोडंसं वाढलेलं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती. 4 बॉलचं खेळ शिल्लक आहे. 19 धाबांची गरज आहे. धावफलकावरती धाबा आहेत त्या 22. तुम्हाला पोहोचायचं 41 पर्यंत. शेवटचे 4 बॉल, 19 धाबांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर एंडवरती बॅट्समॅन यश 9 बॉलमध्ये 18 धाबांवरती खेळतोय. त्याची बॅट बोलायला लागली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये काय ना तो बॅटिंग करतोय आणि वाघाचं रूप धारण केलंय. वाघ दहाडलाय मैदानामध्ये. खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून. शेवटचे 4 बॉल आणि 19 धाबा. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती. अमान गोलंदाजी करण्याकरता स्ट्रायकर एंडला बॅट्समॅन यश. 4 चेंडू 19 धाबा. हा मॅच रंगलाय, सामना रंगलाय. बुरंडी चा संघ क्षेत्ररक्षण करतोय. गरीब नवाज बुरंडी या नावाने खेळतोय. बॅटिंग करणारा संघ जाकई कालेश्वरी कोलतरे. पुढचा बॉल, हा बॉल टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. प्रॉपर टायमिंग जुळत नाही आहे आणि चेंडू मागे गेलाय. फटका जरूर खेळला परंतु चेंडू बॅटच्या वरच्या फ्लोरला लागला आणि त्याच्यानंतर चेंडू मागे गेला. एकच सिंगल मिळेल आणि एका सिंगलने धावफलक आता 23 वरती. 3 बॉल 18 धाबांची गरज आहे. अजूनही मॅच संपला नाहीये. मॅच कोणाच्या बाजूने जाईल, हा मॅच कोण जिंकेल, 3 बॉलमध्ये 3 षटकार येतील का की गोलंदाज अमान कमबॅक करेल. अम्मानच्या विरोधात 3 बॉलमध्ये 13 धावा ठोकलेत मैदानामध्ये. कोलतरे संघाचा बॅटर मैदानामध्ये यशला मैदानामध्ये पाठवलं गेलं 3ऱ्या क्रमांकावरती. तो उशिरा आलाय. एक बॅटर बाद झाल्यानंतर तो मैदानामध्ये आला आणि त्यानं आपला खेळ करून दाखवले. 10 बॉलमध्ये 19 वरती. पुढचा बॉल, हा बॉल टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा बॉल होता. खूप चांगली लाईन, खूप चांगला टप्पा. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये आणि अमानचा आता मात्र कमबॅक बघायला मिळालाय. डॉट बॉल. 2 चेंडू 18 धावा. 2 बॉलमध्ये 18 धाबांची गरज आहे. गोलंदाजानं वर्चस्व आता मात्र दाखवलंय. कमबॅक केलंय. लाईन चांगली होती. टप्पा चांगला होता. 2 बॉल 18 धाबा. बॅट्समॅन यश बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या फ्लोला या ठिकाणी आपण बघितलं तर टोला लागल्यानंतर चेंडू मागे गेलाय. एकच धाव मिळणार आहे. एकापेक्षा जास्त धावा नाही आहेत. 1 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. विजयचा सुगंध, विजयच्या दिशेनं वाटचाल, विजयचा शिक्का मुर्तब करताना आता मात्र जो संघ दिसणार आहे तो गरीब नवाज बुरंडी. कारण 1 बॉल आहे आणि 17 धावांची गरज. बॅटिंग करणारी टीम जाकाई कालेश्वरी कोलतरे संघाला. हा बॉल चांगला हाफ ट्रॅकर चेंडू आहे. त्या बॉलला या ठिकाणी ऑन साइडला खेळला. हुकचा फटका मैदानामध्ये. चेंडू सीमा पार. उशिरा आले परंतु काहीतरी छाप सोडण्याचा प्रयत्न यशच्या माध्यमातून राहिला आहे. जर सलामीवरती आले असते तर बरंच काय घडलं असतं आणि निश्चित खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये यशच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ गरीब नवाज बुरंडी हा संघ विजय झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभव संघाचा मनपूर्वक आभार. गरीब नवाज बुरंडी कॉंग्रॅच्युलेशन. आणि कोलतरे संघ आपण या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मनापासून आभार. यश एक अप्रतिम खेळ पेश केलात आपण, त्याबद्दल मनापासून आभार.